पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे अपक्ष उमेदवार योगेश नंदकुमार करपे यांनी आसनगाव येथे होम टू होम प्रचार केला। यावेळी त्यांनी अनेक विषयावर प्रकाशझोत टाकत रोखठोक प्रतिक्रिया मांडली। उत्तर कोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून उत्तर कोरेगावचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे। वास्तविक आजच्या घडीला भागात पाणी प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, रस्त्यांची झालेली दयनीय अवस्थेचा प्रश्न तसेच अनेक अन्य प्रश्न आवासून उभे आहेत। आजच्या परिस्थितीत भागाला काम करणाऱ्या माणसाची गरज निर्माण झाली आहे। आम्हाला नक्कीच विश्वास आहे की उत्तर कोरेगावची सर्वसामान्य जनता सामान्य माणसाच्या नेतृत्वाला संधी देईल। नमस्कार उत्तर कोरेगाव, मी पिंपोडे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करीत आहे। माझं गाव आहे पिंपोडे बुद्रुक, माझं नाव आहे योगेश नंदकुमार करपे। मी एक आपल्या उत्तर कोरेगावला एक नवीन पर्याय मांडतोय। त्याचं नाव आहे ग्राम विकास पंचायत राज स्वाभिमानी पॅनल म्हणून। या निवडणुकीमध्ये आम्ही अपक्षाची भूमिका घेऊन आपल्या उत्तर कोरेगावला एक नवीन पर्याय देत आहोत। त्याचं एकमेव कारण असं आहे की मुख्य पक्ष हे नेहमी एक ते दोन लोकांचं ऐकून शिफारसीने उमेदवारी देतात आणि सामान्य जनतेवरती लागतात आणि त्याचा निकष एकच असतो की पैसा तुम्ही किती खर्च करणार। पण आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून ज्यावेळेस पक्षाचं काम करत असतो, निवडणुकीत धावपळ करत असतो, सोशली काम करत असतो, त्यावेळेस तो निकष नसतो। त्यावेळेस मग काम करणारा माणूस पाहिजे असतो। मग निवडणुकीत उमेदवार म्हणून जर का सामान्य कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता का उमेदवार होऊ शकत नाही मुख्य पक्षाचा, हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे ह्या प्रश्नाला छेद देण्यासाठी आम्ही ही निवडणूक अपक्ष पद्धतीने करत आहोत। आम्हाला नक्कीच आशा आहे की उत्तर कोरेगावची जनता आम्ही दिलेल्या पर्यायाचं स्वागत करेल। आतापर्यंत वारंवार म्हणजे पिढ्याने पिढ्या ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस फक्त आणि फक्त तेच 4-5 कुटुंबातले 4-5च नावं येतात। जिल्हा परिषद म्हणले की 4-5 नावं, पंचायत समिती म्हणले की 4-5 नावं, ठराविकच घरं अशी निवडणूक करतात। सामान्य माणसाचं नेतृत्व हे पूर्णपणे दुर्लक्षित होत जातं, त्याचं काम दुर्लक्षित होत जातं। त्यासाठी आम्ही हे निवडणुकीला सामोरं जात आहोत। निवडणुकीत विरोधकांकडे तुम्ही कसं बघता? ही निवडणूक खरी एक नवीन पर्याय घेऊन पुढे घेऊन आम्ही आलेलो आहोत। तसं पाहायला गेलं तर या निवडणुकीत आपण पाहतोय की सत्तेतलेच पक्ष आपापसात निवडणूक करत आहेत। तसंच आम्ही सत्तेतले अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहोत। याचं सांगण्यामागचं कारण असं आहे की आम्ही जनतेचे प्रश्न आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत थेट पोचवू शकतो। आम्ही त्यांचा सुंदर दुवा बनू शकतो आणि यासाठी आम्ही ही निवडणूक करतोय। मला माहिती आहे की राजकारण हे ग्रामीण भागातलं हे आडवाडवी जिरवाजिरवीचं असतं, त्याला पूर्णपणे छेद देण्याची आमची मानसिकता आहे। आम्ही ही निवडणूक पूर्णपणे प्रत्येक लोकांच्या प्रश्नाला घेऊन त्याची सोडवणूक करण्याची प्रयत्नशील राहणार आहे। तसं पाहायला गेलं तर आपल्या उत्तर कोरेगावमध्ये असे बरेच प्रश्न आहेत की रोजगाराविषयी असतील, रस्त्याविषयी असतील, पाण्याविषयी असतील, तर त्याच्याकडे तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी काय करणार? पाणी प्रश्न हा खूप जुना आहे, तो अजूनपर्यंत पुढे आलेला नाहीये, सुटलेला नाहीये। पण मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो की आपल्या ह्या उत्तर कोरेगावच्या प्रत्येक बांधाला पाणी न्यायची जबाबदारी मी घेईन आणि त्यासाठी मी आमदार असतील, आपले विद्यमान खासदार असतील, मंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत पाण्याचा विषय हमखास घेऊन जाईल। त्यांच्या सदराला ओढीन, लोंबकळीन, हट्ट करेन की मला माझ्या भागाला पाणी द्यायचंय। त्यासाठी मी मंत्रालयात जाईन, मंत्रालयात बसेन, प्रत्येक माळ्यावर एक फाईल फिरवेन, त्याचा पाठपुरावा करेन, याची मी 100% खात्री देतो। रोजगार विषयात बोलायचं झालं तर निश्चित आपल्याला एक MIDC सारखं MIDCची गरज आहे की जिथे कारखाने उभे राहतील आणि सहज लोकांना रोजगार उपलब्ध राहील। ह्यासाठी मी प्रयत्नशील निश्चित राहीन। यासाठी मी सत्तेतले जे काय मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत निश्चित पाठपुरावा करेन। आपला निवडणूक लढवण्याचा उद्देश काय? निवडणूक ही ऍक्च्युली गरीबातल्या गरीब आणि सामान्यातल्या सामान्य लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी असते। लोकप्रतिनिधीचं काम काय आहे तर भौतिक आणि
शासकीय ज्या योजनाचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे असतो आणि ते ॲक्च्युली करण्यासाठी आम्ही ही निवडणूक करीत आहोत. अपक्ष म्हणून निवडणूक का लढवत आहात तुम्ही? अपक्ष त्याचं मगाशी सांगितल्याप्रमाणे निकष हा उमेदवाराचा काम नाहीये, कर्तृत्व नाहीये, कर्तबगारी नाहीये, तर पैसा आहे आणि तो सर्वसामान्य कुटुंबाकडे कोणाकडेही कधीही नसणार आहे की जो पैसा घेऊन निवडणूक करेल. मला सांगा, जो पैसे घेऊन निवडणूक करतो तो खरंच 5 वर्ष उपयोगी पडतो का? 5 वर्ष तुम्हाला सेवा देऊ शकतो का? त्याची एसीची हवा लागलेली असते, तो मातीत उतरू शकतो का? त्याच्या अंगाला माती लागू शकते का? त्याला ह्या मातीची तहान कळेल का? हा सवाल आहे आणि त्याला छेद देण्यासाठी आम्ही ही निवडणूक करत आहोत. निवडणुकीसाठी मुद्दे कुठले आहेत आपले? निवडणुकीसाठी मुद्दे, माझा सर्वात पहिला मुद्दा आहे की आपण ग्रामीण भागात राहतो. ग्रामीण भागात राहत असताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर असावं. पण ज्यावेळेस एखादा सामान्य कुटुंबातला मुलगी नोकरी करत असते तर ॲव्हरेज पगार त्याचा 25 ते 30 हजार रुपये पगार असतो आणि त्या पगारामध्ये त्याला ते दैनंदिन कुटुंब चालवण्यासाठी आणि आधुनिक पद्धतीनं जीवन जगण्यासाठी त्याचं छोटंसं घर असावं, RCC छोटीशी इमारत असावी, अशी त्या कुटुंबाची इच्छा असते. पण वस्तुस्थिती अशी की ग्रामपंचायतीला पहिले अधिकार होते की आपण NOC ग्रामपंचायत देत होती आणि ती NOCच्या माध्यमातून नॅशनलाइज बँक कर्ज देत होते होम लोन म्हणून. पण वस्तुस्थिती आता अशी बदलली की ते पूर्णपणे टाउन अँड प्लॅनिंगकडे TPकडे दिलेले आहे. तर हे शक्य आहे का? सामान्य कुटुंब रोज काम करत असताना सातारला जाईल, तिथल्या त्याच्या परवानग्या घेईल, तिथल्या त्या सगळ्या निकष पाळेल, हे खूप कठीण आहे सगळं. आणि हे सगळं कठीण असल्यामुळं त्याचं कुटुंब उभं राहत नाहीये, त्याचं घर उभं राहत नाहीये. त्या पगारात तो आहे असाच जीवन जगत राहतो किंवा एकदम पैसे साठवून तो कधीही घर बांधू शकत नाहीये. माझा सर्वात पहिला उद्देश असेल, ज्यावेळेस मी त्या जिल्हा परिषदच्या सभागृहात उभा राहीन, पहिल्या मासिक मिटिंगला ज्यावेळेस मी माझा प्रस्ताव सादर करेन, तर तो हा असेल की आपल्या ग्रामीण भागासाठी जे काय घराच्या लोनसाठी लागणारी NOC आहे ती NOC ग्रामपंचायतीतच मिळावी आणि ते सोप्या पद्धतीने मिळावी. आणि त्यातनं फायदा काय होईल तर त्या लोकांना, त्या कुटुंबाला होम लोन सारखं लोन उपलब्ध होईल आणि ते सहज घर बांधून वैवाहिक जीवन सुखात जगतील किंवा जे आत्ताचे चालू पद्धतीचं जे जीवन आहे उंचावलेलं, ते जीवन त्यांना आनंद घेता येईल, जीवनमान जगता येईल. अपक्ष म्हणून तुमचा जाहीरनामा काय आहे निवडणुकीसाठी? निवडणूक हा अपक्ष विषय जर असेल तर ज्यावेळेस आपण निवडणुका म्हणतो त्यावेळेस निवडणुकीच्या आधी जे विषय असतात ते खरंच निवडणुकीमध्ये असतात का? म्हणजे काय तर आत्ता निवडणूक हे पूर्ण कमर्शियल झालेली आहे. आत्ता आम्ही सोशली अजेंडा घेऊन मांडतो. सोशली म्हणजे काय तर आरोग्य व्यवस्था. एक उदाहरण देतो. उदाहरण असं आहे की ग्रामीण रुग्णालय आहे पिंपोडला की जे आहे उत्तर कोरेगावला, तिथं सामान्य लोकांसाठी उपलब्ध आहे. पण तिथली परिस्थिती काय आहे सत्य, तिथं जर का एखादी गरोदर महिला उपचार घेत असेल तर त्याला ते उपचार संपूर्ण मिळतात का? तिथे सोनोग्राफी होते का? तिथे ज्या पद्धतीचे एक्सरे MRI मिळायला पाहिजे ते मिळतात का? ह्या सगळ्या गोष्टीची उणीव आपल्याला नेहमी जाणवते. ती उणीव भरून काढण्यासाठी आपल्याला ते निवडणूक करणं काळाची गरज आहे. आणि हे फक्त सामान्यातला सामान्य माणूस, त्याला जाण असलेला माणूसच करू शकतो.